धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्ध बालपण जरा व्याधी धरी धरी आठवण मानी संतांचे वचन तुका मने पुढा गाना झुंपी जशी मोढा धरी धरी आठवण मानी संतांचे वचन विठ्ठल विठ्ठल मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवान्नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य शरण शरणानुमन्ता मम वाचिमिमां प्रश्रुतां संजीवयते खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योस्ते हस्तश्रवणतो गादिं प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं काय माझी वाणी मानेल संतासे रंजौ चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू क्या देवा यावरी न करावायरो ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दास अवधारी जोजी मस्तक हे पायावरे
कही पायावरी या वारकरी संतांच्या कोणत्या प्रतिवर्षी पंढरपुरा महाद्वारा भेटीशी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन ईश्वर संत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी भागवत महापुराण 16 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सर्व गावकरी मंडळी क्षेत्र वरताळा यांच्या या अथंग परिश्रमाबद्दल हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची सेवा गावकरी मंडळीतर्फे माझ्याकडे आलेली. अण्णांनी फोन केला, पंडितराव दुसरा दिवस नेमला आज. थोडं परिवर्तन एकूण छान झाले. यासपीठ सोयीचं झालं असं का? बरोबर बरोबर. लाऊड स्पीकर जमलंय मस्त. आता बाबा इकडे या गिराम बाबा, टेका लागला का? सर्व श्रोती मंडळी, माता भगिनी, महाराष्ट्रातील ख्यातनाम मास्टर गायनाचार्य, सर्व भजनी मंडळी, शिवाजीराव असतील, कामाजीराव, नालेगावकर, सर्वांच्या वतीनं सेवा करायची. प्रसार माध्यम आहे समोर, आपल्या पिंपराळ्यामध्ये होती. रामकृष्ण गोड सेवा आहे. सर्वांच्या वतीनं सेवा करायची. अधूनमधून तुम्ही भजन करता, तुम्ही काहीच मन जाऊ नका. मृदंगाचारी वाजिता विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये संसाराचं अनित्यत्व तुकोबरायानं व्यक्त केलेलं आहे. मग काय करावं? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संतांच्या वचना विश्वास ठेव. ज्याच्यामध्ये सुख मानतोस ते फार अल्प सुख आहे. जवा पाडे असं म्हटलेले. आणि दुःख म्हणलं तर डोंगरा एवढं. काय हातामध्ये तुझ्या? बालपण जरा व्याध. अर्ध रात्र घेऊन जाते, राहिलं पदरामध्ये अर्ध. त्याच्यामध्ये बालपण, तरुणपणामध्ये कळत नाही, वृद्धावस्थेमध्ये इंद्रिय साथ देत नाही. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. जर वचन नाही मानलं तर तुका म्हणे पुढा घाना जुमचे जसे मोढा. मूर्खा, तुला मग पुढे यम घाण्याच्या बैलासारखं फिरिता. म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. विठ्ठल विठ्ठल. सुख आणि दुःख हे 2 मार्ग आहेत. त्याच्यामध्ये सुखामध्ये प्रकार आहेत, लक्षात राहू द्या. एक शाश्वत सुख आहे, आणि ज्याला आपण सुख समजतो हे अल्प सुख आहे. एक शाश्वत आहे, एक अल्प आहे. पण सुख पाहिजे जीवाला, हे महत्वाचे लक्षात राहू. सुख हे दुःख मिश्रित नको जीवाला. कारण सुखच पाहिजे आणि त्याच्यामध्ये दुःख न आलं पाहिजे. जीवाला असं आहे, सुख हवं आहे पण सुखाचं साधन नको आहे, हे लक्षात राहू दे. सुख पाहिजे, सुखाचं साधन नको आहे. दुःख पाहिजेत नाही
दुःख पाहिजेत नाही, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, या जगामध्ये असा कोणीतरी आहे का की ज्याला दुःख असावं असं वाटतंय? करावर हातवरी. कोणाला दुःख असा वाटते? करते का कोणी? कोणीच. फार गोड चिंतन केले नाथ बाबांनी. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मग नवांशिता दुःख पावे, येणे स्वभावे स्वतंत्रता. मज लागी दुःख व्हावे असं कोणालाच वाटत नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. का बरं? तर ते सुखाचं साधन करत नसल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. ज्याला सुख समजतो ते फार असणार अल्प सुख आहे, ते आहे विषयाचं. आणि विषयापासून जे सुख मिळत असतंय ते अल्प आहे, क्षणिक आहे. कशामुळं? तर ज्याच्यापासून मिळतंय ते मिथ्या विषय असल्यामुळे. त्याच्यापासून जे सुख मिळतंय हे सुख नाही, सुखाचा आभास आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान स्वतः सांगतात अर्जुना, येही संस्पर्शजा भोगा दुःख एव न एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. न तेषु रमते बुध म्हणजे शहाणे लोक या अल्प सुखाकडे डुंकूनही पाहत नाही, कारण विषय सुख आहे. काढा याच्यावरली वही. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाते. विषयाचं सुख हे आभास आहे, अल्प आहे, क्षणिक आहे. रोहिणीचं जळ आहे. रोहिणीचं जळ म्हणजे दुपारच्या पहाऱ्यामध्ये असणार ते आपल्याला दिसत असते. त्याला काय म्हणतो आपण उत्तमराव? अभ्राची साबोली जाईल लया, जाईल लया, अभ्राची साबोली जाईल लया. सुख वेगळाची बाहुली, आभ्राची सावली जायला लया. शेतकऱ्याला मस्त आवत लावलं. दुपारची न्यायरी घेऊन असणार बाई आली, आऊस सोड. बाई म्हणली चला ना तिकडे झाडाच्या सावलीला जाऊ, गार झाडाची सावली. पागल आहेस का? इतक्या लांब कशाला जायचं? जे ढगाड आलं एक म्हणजे किती गार, बस इथं इथंच मस्त, कशाला जायचं लांब? बायको हुशार होती, जरा कीर्तन भजन ऐकणारी होती. अहो त्याचं काही खरं नसतं. तुला कळत नाही. बसलं सोडून, घास घेतले 4 दोनके असणार, ते ढग गेलं भुर्रकून. पुन्हा असणार कडक ऊन लागलं. तुम्हाला म्हटली होती मी झाडाखाली जाऊ.
आभ्राची सावली ती तिथं कायमची राहणार नाही. बेगडाची बाहुली दोन दृष्टांत. रोहिणीचं जळ म्हणजे दुपारच्या पहाऱ्यामध्ये ते असणार लप 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 दिसते. काय म्हणतो आपण त्याला? मृगजळ. रात्री असते की सकाळी असते? दुपारी असते. रात्री नसते, सकाळी बी नसते. दुपारी कशामुळे जन्माला येते? कुठून येत असेल ते? जमिनीची वाफ निघते नाही का? हा, वा वा वा, असे श्रुती पाहितो. तुम्ही आता पारायणाला बसा जा बरं. हा, माणसाची बुद्धिमत्ता ज्याला आहे त्यानं फायदा करून घेतला पाहिजे. फार गोड उत्तर आहे. ज्ञानोबरानं याच प्रकारचं उत्तर दिलेले, लक्षात राहू दे. असं दुपारच्या पाऱ्यामध्ये जमीन असणार अशी तपती, त्या उखीर जमीन सूर्याचं किरण हे दोन्हीचं एक झालं की तिथून असणार ते मृगजळ तयार होते. लक्षात राहू दे. फार गोड चिंतन केले ज्ञानोबा. तेजाने उखिरा भेटी झाली या विरा, मृगजळाची पुरा रूप होय. अर्जुना, तेज आणि उखीर जमिनीचा संबंध झाला की तिथं ते मृगजळ जन्माला येते. मग ते असं लप 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 दिसत आहे. आणि त्या मृगजळाला खरं मानणार एक प्राणी हे लक्षात राहू दे. त्याला पाहता 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 जे पळते पळते खऱ्या पाण्यावर उडी टाकून पळते आणि तिकडे उरी फुटून मरते. मृगवाढई हाव दाडकन असणारा परते मायबाप जाग्यावर मरत. ते मृगजळ म्हणजे हे संसारच आहे. लक्षात राहतो. आणि ते मृग जे आहे ना ते आपण असं आहात. विठ्ठल विठ्ठल. उठोनी पडे तवा मृगवाढई हाव, न मने माव रोहिणीची. खरं समजणार लक्षात राहावे. हे सगळे प्रातिभाषिक सत्तेमध्ये दृष्टांत येतात. लक्षात राहा. प्रतीती मात्र ज्या काळीन आहे त्या काळीनच दिसते, नंतर नाही. स्वप्न खरं की खोट? कसं असेल बरं स्वप्न? बोल जा. एक सांगायचं पद्धत. चुकलं चुकलं काय फरक पडाय? खरं की खरं? हा, स्वप्न खोटच असत. बरोबर. हा, स्वप्न खोटं आहे. का खोटं आहे तुम्ही सांगू नका, मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही एवढं सांगितलं खूप झालं. विठ्ठल विठ्ठल. रामबाबांना तुम्हाला खूप शिकेल. वेदांत शास्त्रामध्ये असं चिंतन आहे. देश अल्प, काल अल्प, दोन्ही अल्प असल्यामुळे स्वप्न हे मिथ्या आहे. बघा तुम्ही, डोळा लागला लगेच असणारा त्या ठिकाणी स्वप्न पडलं. देश म्हणजे असणारा उपनिषदामध्ये असं चिंतन आलंय. एक हिता नामाची नाडी आहे, त्या नाडीमध्ये हे स्वप्न पडते. ती म्हणजे केसाचा 1000वा भाग एवढी सूक्ष्म, आणि त्याच्यामध्ये स्वप्न पडलं. मग त्याच्यामध्ये डोंगर दिसतात, रेल्व्या दिसतात. मग आता त्या इतकुशा याच्यामध्ये देश म्हणजे जागा आहे का मोठी? नाही. आणि एकदमच असणार त्या ठिकाणी असणार ते स्वप्न पडत असते. झोपही लागली, लगे असणार लेकर बी झाले संन्याशी. या टायमाला असणारा फिरत 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 हे गाव फिर ते गाव फिर. रात्री येऊन असं मंदिरावर झोपलं, पडलं स्वप्न.
मुलगी पाहायला गेलं, पसंत आली नाही. त्या गावाला गेलं, पसंत आली नाही. लोक म्हणायला, हो किती छान लेकरू आहे, हट जमत नाही की नाही. 10-5 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे, आताची नाही. आता बळच लागलेत माग लोक. त्याला मुलगी पसंत आली, लग्न झालं, पत्नीला दिवस गेले, डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. वा वा काय आनंद झाला. म्हणला कोठं ठेवू याला. बाई म्हणाली कोठं ठेवू याला. म्हणे पागल आहेस का काय, मी सरकतो जरासं ठेव इथं. ते होतं मंदिरावर झोपलेलं, पाठी माग पुन्हा टाकलं त्या लेकराला. आता स्वप्नातली लेकर बनल्या काय, त्याला एका क्षणामध्ये पुन्हा दुसरी मुलगी. युगपत, याला युगपत नाव आलेले लक्षात राहत. अहो या लेकराला कोठं ठेवू. म्हणे पागल आहेस का काय, मी अजून सरकतो, इथं टाक. असं म्हटल्याबरोबर जे पाठी माग सरकलं, मंदिर होतं डोसक्या इतकं, खाली दगड होते, जे दणकन आढळलं, कंबरड मोड कंबरड. स्वप्न पडलं, स्वप्न पडल्याच्या नंतर कंबरड मोड. स्वप्न खरं की कंबरड मोडेल खरं. कंबरड मोडेल खरं, स्वप्न खोट. विठ्ठल विठ्ठल. स्वप्न पडलं प्रातिभाषिक सत्तेमध्ये आणि कंबरड मोडलं व्यवहारिक सत्तेतलं. लक्षात राहू द्या, व्यवहारिक सत्तेतलं. मग आता मला सांगा कोणतं खरं असल. कोणतं कंबरड मोड का नाही, कंबरड मोड. लक्षात राहू द्या. म्हणून हे दोन्ही सत्ता जे आहेत ना, कंबरड मोडणं हे खरं, पण स्वप्न पडणं हे खोटं. विठ्ठल विठ्ठल. चला तुम्हाला आता दोन्ही सत्ता मिथ्या सांगतो, दोन्ही सत्ता ह्या मिथ्या दाखवतो तुम्हाला. आता ही सत्ता आहे ना, आता सध्या आपण आहोत ना, याला व्यवहारिक सत्ता म्हणतात. आणि जे स्वप्न पडलं हे प्रातिभाषिक सत्ता आहे. महाभारतामध्ये असं चिंतन आलेलं आहे. कहोड नावाचा ब्राह्मण, कहोड दिवस गेले असताना 8-9-8व्या महिन्यामध्ये, 7-8व्या महिन्यामध्ये वेद मंत्र म्हणत होते त्याचे वडील म्हणत होते. कहोड नावाचा ब्राह्मण. तर कुठंतरी असणारा सोरभंग झाला, सोरभंग. त्या लेकरानं सांगितलं, बाबा असं नाही, सोर असा आहे. सोरभंगही जमत नाही बरं, लक्षात राहू. संस्कृत मध्ये असं त्याचा सम ताल लय. आपल्या भजनामध्ये कसं चालते, सम ताल लय. आता भजनी हे आता किती गोड भजन म्हणतात. त्याचा थोडा सम जरी करता गेला तर हे मृदंग फेकून देते. असं हे सगळ्याला घेऊन चालत असत. राग आला ना बापाला. म्हणला तू जन्मायच्या अगोदरच माझ्या चुका काढायला लागला, 8 जाग्या वाकडावशी. बापानं शाप दिला. लेकरू माय बाबा असणार, जन्माला 8 जाग्या वाकड. राजा जनकाच्या दरबारामध्ये असणारा जायचं. पहिले ब्राह्मण लोक पंचांग सांगत होते. एकादशी, द्वादशी असं सांगायचं. मग जनक राजाने अशी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये असणाऱ्या सर्व विद्वान लोकांना बोलवलं. म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे सांगा बरं. म्हणे कोणता प्रश्न आहे राजा. म्हणे रात्री मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये असणारा मी भिकारी झालो आणि भिकारी झाला असताना मला एक कुत्र चावलं, पिसाळ. आणि मग मी असणारा ते पिसाळ कुत्र चावल्यामुळे, लोचका तोडल्यामुळे मी इकडं तिकडं भटकू लागलो. लोकांना म्हणाला, अहो मला 10 पैसे द्या, 10 पैसे. कशाला? मलमपट्टी करायला. मला कोणच दिली नाही 10 पैसे, कोणच दिलं नाही. खूप मला असणारा वाईट वाटलं. मग मला सांगा ना तुम्ही, रात्री मी भिकारी झालेला खरा की आता शिवासना बसलेला हे खरा? कोणाच उत्तर देता येईल त्याच. कोणी म्हणाले राजे तुम्ही आता शिवासना बसले हे खरे, कोणी म्हणाले तुम्ही भिकारी झालेले खरे.
राजाला राग आला आणि राजानं सगळ्या विद्वान लोकांना बंदीमध्ये टाकून दिलं, जेलमध्ये टाकून दिलं उत्तर न आल्यामुळे. मग हे लेकरू अष्टर आता थोडं बोलू लागलं, चालू लागलं. एक दिवशी आईला यायच्याला, आई ग काय बेटा, माझे वडील कुठे असतात, दिसत नाही. म्हणे बेटा तुझे वडील बंदीमध्ये आहेत राजा जनकाच्या. कशामुळं? काय काही उत्तर न आल्यामुळे त्यांना त्या बंदीमध्ये टाकून दिलेलं आहे. शास्त्राचं उत्तर म्हणे मी जातो, मी उत्तर देतो. जा. गेले अष्टवक्र. अशी सभा भरलेली राजा जनकाची. अष्टवक्राला पाहिल्या बरोबर ते सगळ्या सभेतले लोक हा 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 हसायला लागले, हसायला लागले. राग आला न कोणाला? अष्टवक्राला. राजाला डायरेक्ट म्हणले, राजे मला वाटलं तू विद्वान आहेस, तुझी सभा विद्वानाची आहे, पण असं काही नाही. मग सगळी चर्मकाराची सभा भरवलीस तू. राजाला वाईट वाटलं. म्हणे कसं काय असं म्हणाल तू? हो रे बाबा, माझ्या या वरच्या चमड्याची, या हाडाची परीक्षा केली तुमच्या लोकांनी. हा, या वरच्या शरीराची किंमत आहे की मधल्या शरीराची, ज्ञानाची किंमत आहे? आपण कशाची करतो? कशाची करतो? वरल्या रंगाची. काय भुललासी वरल्या रंगा. वरला रंग दिसायला बरा असतो पण फशेगिरी असते. विठ्ठल विठ्ठल. त्याचा काही नसते. ऊस वाकडा असतो. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा, काय भुललासी वरल्या रंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा, काय भुललासी वरल्या रंगा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. वाकडा ऊस आहे पण रस नाही उकडा. रस कसा आहे? गोड आहे. कमान डोंगी परी तीर न हे डोंगा, नदी डोंगी परी. आपण वरल्या रंगाला बोललो, लक्षात राहत. काय उत्तर आहे राजा तुझ्याकडे? म्हणजे मी रात्री भिकारी झालो होतो स्वप्नामध्ये. भिकारी खरा की आता राजा आहे हा खरा? अष्टवक्रानं सांगितलं दोन्ही खोटी आणि सिद्ध करून दाखवा. रामकृष्ण. सिद्ध काय करायचं? जागा झालं, स्वप्न संपलं, याला म्हणायचं प्रातिभाषिक. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहता
म्हणे पाहता पाहिले, मी पाहिलं म्हणे काय स्वप्नीचे छेविले जाईल लया. जाग झालं स्वप्न संपलं. ठीक आहे, मग हे कसं काय? अरे हे दीर्घकाळ पडलेलं स्वप्न आहे, ते अल्प काळ आहे पण ही दीर्घ काळ आहे. स्वरूप जागृती झाली रे झाली, हे बी स्वप्न आहे. जोपर्यंत स्वरूप जागृती नाही तोपर्यंत खरं हे संसार. आणि ज्या दिवशी स्वरूपामधून अष्टर आपण जाग झालो, स्वरूपावर आलो, त्या दिवशी हेही स्वप्न आहे. लक्षात राहू. जग जोगे जग जोगे जागे जागे बोलते. जग जोगी जग जोगी जागे जागे बोलती. हे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जागे जागे बोलती. जागे व्हा बोलती जोगी. कोणते जोगी? जगामध्ये आहे ते. आणि जाग झाल्याच्या नंतर स्वरूप जागृतीमध्ये जीव साधकाला व्यवहारिक सत्ता संपली. जागे जागे बोलते जागता जगदेव. जाग झाला असताना जगदेव दिसते. मग जग देव दिसल्या जग राहिलं कुठं? जगनो हे अवघा जनार्दन. जगामध्ये देव आहे हे जाग झाल्याच्या नंतर कळत आहे. म्हणून व्यवहारिक सत्ता ही मायबाप ही मिथ्या आहे. विठ्ठल विठ्ठल जागे व्हा बोलते. उत्तम अधिकारी असेल तर फटकन जागा होतो. मध्यम असेल थोडा वेळ लागतो. कनिष्ठ असेल त्याला दुसरे अनेक जन्म घ्यावा लागतात. आणि बद्ध जर असेल मायबाप ते कुठं जाईल त्याचा पत्ता नाही. विठ्ठल विठ्ठल दोन्ही सत्ता मिथ्या आहेत हे सिद्ध केलं कोण? अष्टवक्रानं. आणि राजानी मायबाप अष्टर गुरु बनवलं. विठ्ठल विठ्ठल ऐका ना जरा. ज्या वस्तूपासून जी वस्तू मिळाली ती वस्तू अनित्य आहे असं कळालं, ती वस्तू मायबाप मिथ्या असते. लक्षात राहू द्या. जिचं अधिष्ठान मिथ्या आहे ती वस्तू मिथ्या असते. आणि ज्या वस्तूचं अधिष्ठान सत्य आहे पण कार्य जी आहे ना मायबाप
हे कार्य मिथ्याच असते, लक्षात राहा. कारण सत्य, कार्य मिथ्या. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. जीव ब्रह्मैव नापरः. जीव हे ब्रह्मरूप आहे. जीवन देखे मरण. आहा, कोण मरत आहे मग? कोण मरत आहे? भागवत ऐकला असेल. मला सांगा, कोण मरत आहे? जीव मरत आहे की शरीर मरत आहे? शरीर जात आहे, आत्मा मरत नाही. न जायते न म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयाम्. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर जाते, आत्मा मराय नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैन क्लेदिन्द्यापो न शोषयति मारुताः. शरीर मरत आहे, आत्मा अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याचं अधिष्ठान मिथ्या आहे, म्हणजे माया ही मिथ्या आहे, लक्षात राहू द्या. माया मिथ्या असल्यामुळे मायेपासून हे जगत झालेलं आणि जगतातले हे विषय मायबाप हे जीवाला कधीच सुख देणार नाहीत, लक्षात राहू. कधीच नाही. पण आपण त्याला खरं समजायला लागलो. मग खोट्या वस्तूला खरं समजल्याच्या नंतर किती कोणी म्हणलं तरी असणारा त्या वस्तूला खरी आहे ती होणार का? नाही. पण कळायला पाहिजे ही खोटी आहे म्हणून. सकाळी सकाळी अल्लाह बाईने पीठ आणलं महाराजाला वाढायला. लेकरू खेळत होतं. लेकराच्या हातामध्ये असणार एक नोट होती. महाराजांना पाहिली, लेकराच्या हातातली असणारा नोट घेतली, पायाखाली दाबली अशी. ते लेकरू रडायला लागलं, आई आई काय झालं बेटा? माझी नोट घेतली महाराजांनी. जाऊ दे, घेऊ दे, ती खोटीच आहे बेटा. कशी आहे? खोटी आहे. कोण म्हणलं? बाई म्हणली. खरी समजली कोण? महाराजानं खरी समजली. महाराजांना असतं खोटी म्हणल्या बराबर असणार, ती घेतली दिली टाकून दिली. ए बाबा मी घेतली नाही रे बा. पण आधी काय समजलं? खरी. आवाज आला आतमधून खोटी आहे, तिचा त्याग करून टाकला. तसं हे आवाज म्हणजे संतांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं समजणारे आपण आहोत, लक्षात राहू दे. माया विघ्ने ब्रह्मला करे. भ्रमला शिखरे म्हणता मी आणि माझे घरे.
हे तू संपत्तीचे वारे साचू कार्य जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन माया इग्ने भ्रमला शेखरे ज्याला खरं समाजानं ज्याला खरं समजायला होत ना ते खोटं हे लक्षात राहावं साचो कार्य जाईल त्याचं अधिष्ठान खोटं आहे त्याचं कार्य मिथ्या असते लक्षात राहावं ऐका ना काही वस्तू अनादी आहेत अनादी 6 पदार्थ वेदांत शास्त्रामध्ये अनादी सांगितले बोंबले महाराज त्याच्यामध्ये ब्रह्म जीव माया संबंध आणि आज्ञा या 6 वस्तू अनादी सांगितलेल्या आहेत पण याच्यातल्या 5 वस्तू आहेत ना अनादी शांत आहेत आणि एक वस्तू आहे अनादी अनंत मला सांगा एक वस्तू अनादी अनंत कोणती असेल थोडा विचार करायचा बरं तुम्हाला अजून सोपं करून सांगतो मी अनादी शांत म्हणजे अनादी हे पण शांत म्हणजे ज्ञान झालं की ती वस्तू मिथ्या ठरते अनादी अनंत म्हणजे अनादी बी आहे आणि तिचं मायबाप ज्ञान म्हणजे ते साक्षात ज्ञानच असल्यामुळं ती अनंत आहे म्हणजे तिला अंत नाही अशी कोणती वस्तू असेल जी अनादी बी आहे आणि अनंत बी कोणती असेल अनादी अनंत ब्रह्मा आहे आणि अनादी संत जी आहे ती माया आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून अनादी संत असल्यामुळे जिच्यापासून हे जगत झालेले जिच्यापासून हे सुख झालेले विषय झालेले आहेत हे सगळे अष्टर मिथ्या असल्यामुळे लक्षात राहू द्या या वस्तूला मिथ्या समजल्यामुळे आणि त्या मिथ्या वस्तूपासून जे पदार्थ झालेले आहे सगळे मिथ्या असल्यामुळे आपल्याला याच्यापासून सुख मिळणार नाही मग जे वाटायला ते काय आहे सुखाचा आभास आहे एक माणूस ग्रस्त सकाळी सकाळी अष्टर उठला जंगलामध्ये गेला दुपार झाली गार सावलीला बसला सावलीला बसल्या बराबर अष्टर तिकून वाघानं डोरकाळी ठोकली वाघानं डोरकाळी ठोकल्या बराबर माय बाप आता इकडं पळाव का तिकडं पळाव आता वाघ म्हणल्या काय घाई भरला पळायला लागला वाघ पाठी माग लागला पळत पळत घाई भरला आणि एक वसार वीर होती त्याच्यामध्ये भडेल कण पडला पडल्या बराबर खाली नाही पडला एक तिरंबी हातामध्ये आली आणि त्याला लोम काढू लागला लोम काढत लोम काढत लोम काढत लोम काढत म्हणला बरं झालं खाली पडलो नाही बाबा खाली असणार 5 फण्याचा काळा भोरनाग फा फा म्हणला बरं झालं पडलो नाही खाली वर मरत होतो चला वरी जावा वरी पाहिलं ते वाघ गेलंच नाही ते वरीच होता असा करून गिळीतोच म्हणला तुला ये वरी आता आणि खालचं 5 फण्याचं ते साप म्हणला ये तुला कचा 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 डसून तुला मारतो मी एवढ्या संकटामध्ये माणूस सापडा माय बाप ते काय अवघड आहे हो आपण सापडू नाही रे बाबा आपण सापडाव का तेवढ्यामध्ये मायबाप ती फांदी हालू लागली त्याला होता आगे महूळ गवारे साहेब ते उठलं म्हणू लागलं हा तुम्हाला कुठतरी पाहिल्याने वाटते राम राम कोण म्हणू लागलं आगे महूळ त्याच्या तोंडावर पड भडेल कर मायबाप कच 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 जे चावलं मायबाप मेलो मेलो मोठ्याला आडायला लागलं मायबाप जे तोंड असणार रक्ता भोंबाळ झालं ऐका आता ऐका खाली नागोबा वरी वाघोबा मधी
आगे महू कच 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 चावायला लागलं. हे लक्षात राहू द्या. हे सगळं जे आहे ना हे आपलंच आहे सोंग, लक्षात राहू द्या. एवढ्या दुःखामध्ये आपण आहात, एवढ्या दुःखामध्ये या माश्या आहेत ना, माश्या सगळ्या हे पसारा आहे सगळा. ममा अध्यास पप्पा चडी फाटली, पप्पा बुट फाटला, हे आणा ते आणा ते आणा ते आणा ते आणा, आणा 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 करता करता मायबाप जन्म गेला. इतक्यात सावल्या माश्या आणि तेवढ्यामध्ये ते कांदा फुटला आणि ते कांद्याचा एक 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 थेंबेच्या नाकावर पडायला लागला. नाकावरून तोंडामध्ये गेल्याच्या नंतर इतका गोड लागला का नाही. म्हणला जमलं गडे आता, काय मजा आहे म्हणला. वा वा वा. मला सांगा मजा आहे का? हा, खाली पडलं तर ते नाग आहे, वरी गेलं तर वाघ आहे आणि ह्या सगळ्या माश्या कच कच चावायल्यात मायबाप. इतक्या दुःखामधून जे थेंब पडणं तेवढं सुख आहे जवापुरतं, बाकी सगळं दुःख डोंगरा एवढं आहे. अभंगाचं प्रथम चरण जवा पाणे, सुख पाहता 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 जवा पाणे, दुःख पर्वताळे म्हणे, 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 धरी धरी आठवणा, धरी धरी आठवणा, ओ धरी धरी आठवणा, धरी धरी आठवणा, सुख पाहता जवा पाणे, दुःख पर्वताळे म्हणे, दुःख पर्वताळे म्हणे, दुःख पर्वताळे म्हणे, टाली बजा एक बार. हा, भजनेला आमच्या जरा टॉनिक येते. सुख पाहता जवा पाडे, सुख जवळ एवढं, दुःख पर्वता एवढे. एवढं दुःख आहे, लक्षात राहू द्या. सुख उगाच सुखाचा आभास आहे. ज्ञानोबारानं फार गोड असणारा दृष्टांत दिलेला आहे. उंदीर असते ना, इकून सुराख करते तिकून सुराख करते, त्या डोंगराला असणारा सगळे सुराख करून टाकते. इतके सुराख केल्याच्या नंतर कुठंतरी त्याला एखादं गोंडर मिळते. गोंडर म्हणला जमलं गडे काम आता, त्यालाच साखीत बसते. एकाच वहीमध्ये पुन्हा दृष्टांत एक दिलेला आहे. एका कना लागे उंदीरो, उपशी तसे डोंगरो, का शेवाल उद्देशे दरदुरू समुद्र डोहोळे. दरदूर म्हणजे बेंडूक. सगळ्या समुद्रामध्ये पालत घालतं, इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय, इकून जाय तिकून जाय. एवढं ढवळल्याच्या नंतर शेवटी कुठं तरी एखादा शेवाळ मिळतंय त्याला.
म्हणला जमलं का रे? जमलं का? एवढं बेजार झालो. पण काहीतरी हाताला लागलं. काय लागलं हाताला? शेवाळ. उंदराच्या हाताला काय लागलं? गोंडर. आपल्या हाताला काय लागलं? फलकट आहे, लक्षात राहा. फलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट तो संसार. येत तार भगवंत. येत तार भगवंत. येत सार भगवंत. फलकट तो संसार. येथे सार भगवंत. सगळं भुसकटच आहे. सगळं भुसकट, लक्षात राहू द्या. रास नावाची वस्तू याच्यामध्ये नाही. फलकट तो संसार. पहिल्या काळामध्ये त्या वावड्या होत्या. वावड्या शेतकऱ्याला वावडी उभं राहायचं आणि उधळायचं. तुमच्या इकडं टिवाळा म्हणता. हो टिवाळा. काय काय भाषा आहे का? आमच्याला वावडी म्हणतो आम्ही. ते टिवाळ होत. उभं राहायचं उधळायचं. मग जे भुसकट फुसकट आहे ते कुठं जायचं? बाजूला जायचं. आणि इथं काय पडायची? त्याचं नाव रास आहे, लक्षात राहू दे. ते भुसकट आहे ना, सगळं संसार आहे. जी रास आहे ना तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळंच भरायचं, काही टाकून द्यायचं नाही. सगळंच भरायचं. तुमच्या हातामध्ये केळ दिलं समजा. केळ कोणतं खावं कोणतं टाकून द्यावं? वरचं टाकाव की खालचं टाकाव असं सांगा की. भगवानराव, तुमच्या हातात केळ आलं. वरचा भाग खा की मधला भाग खा? कोणता फेकून द्यावा? मधला खा. बाहेरला टाकून द्यावा. बाहेरलं काय आहे? भुसकट आहे, टरपल आहे, नाही का? आसार आहे. चला. खारीक आली हातामध्ये. खारीक आली. खालचं फेकून द्या आणि वरचं खावा. वरचं काय? सार आहे वरचं. वरचं नाही असा. वरचं सार आहे, मधलं सार आहे, लक्षात राहू दे. बदाम आली हातामध्ये. बदाम काय खाव? सांग सांग सांग. ते हातामध्ये बदाम आली. ते बदाम खाता ना ठेसू ठेसू तुम्ही झाडाच्या. सांग बरं, बदाम हातामध्ये आली. वरचं फेकून द्यावा की खालचं फेकून द्यावा? काय नाव तुझं? बोल जा बोल जा बोल जा. हा सांग 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 सांग. काय नाव तुझं? जाऊ दे. तू सांग. इकडे 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 इकडे. तू तू तू. हा यशोदा. बेटा, तुझ्या हातामध्ये बदाम आली. कोणतं खावं कोणतं टाकून द्यावं सांग बर. बदामीचा वरचा भाग टाकून द्यावा की आतला भाग टाकून द्यावा? मधला भाग खावा आणि वरचा भाग टाकून द्या. वरचं काय? आसार आहे. आसार आहे ते. फलकट आहे. असं धरायचं.
पेढा आला हातामध्ये. काय पेढा आला. काय टाकावून काय खावा? सगळंच खाऊन टाकायचं. तसा देव आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्यामध्ये काही टाकायची वस्तू नाही, लक्षात राहू द्या. आणि संसारामधलं काहीच घेण्यासारखं नाही. तरी आपण त्यालाच खरं समजायलो, मरायलो, पुन्हा जन्मायलो, पण कळत नसल्यामुळे, नाही का बरं, कळत नसल्या म्हणून संसारामध्ये उग थोडा असणारा आभास आहे सुखाचा. तुकोबारायनं म्हटलं याच्यामध्ये सगळे व्यसनच आहेत. म्हणजे संसारामध्ये सगळं व्यसन आहे, सगळे याच्या अंगामध्ये. हा, म्हणून आम्ही याचा त्याग केला. आम्ही या कीर्तने अंगी अवघी चविसने. म्हणून आम्ही त्याग केला याचा. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. संसाराला लात मारली आम्ही. रुसलो संसारा आम्ही आपानी परा. किती किती मायवा संसार केला मध्ये माणसाला समाधान मिळत. तुम्हाला घेऊन जातो भागवतामध्ये. आता चला माझ्या माग आले का? हा चला 9व्या स्कंदामध्ये दोन मुली स्नाना करता निघाल्या. वृषपर्वा राजा यांची मुलगी शर्मिष्ठी आणि शुक्राचार्यांची मुलगी देवायनी. तलावामध्ये गेल्या वस्त्र काहाडे स्नान करू लागल्या. पण पुरुषाचा चाहूल लागल्या बराबर दोन्ही बाहेर आल्या. वस्त्रास्त्र परिधान करू लागले. पण वस्त्रामध्ये बदल झाला. देवायनीचे वस्त्र शर्मिष्ठीनं घातले. राग आला देवाईंना. म्हणे माझे वस्त्र घातले, वाटते का तुला काही? जे बोलायला लागली मायबाप. देवाईनी शुक्राचार्याची मुलगी आणि शर्मिष्ठी वृषप्रभा राजाची. ती लय बडबड करायली म्हणल्या तिला राग आला. म्हणे लय स्वतःला चांगलं समजे, लय मोठं समजत आलं तुम्ही. हा माझ्या तर बापाच्या अन्नावर जगाता तुम्ही. रहतो बाप माझ्या घरी येते भिक्षा मागायला. पोथी सांगते, पंचांग सांगते, आमच्या इथून नेते, आमचंच खाता. मला बोलायला लागलीस तू. तिनं जे गुच्छा मारला आणि दिलं हिरी ढकलून. राजाची पोरगी गेली पळून घरी. मोठ्या नाडायला लागली, वाचवा वाचवा वाचवा, अहो वाचवा मला, कोणीतरी जीवदान द्या मला. त्या रस्त्यानं ययाती राजा जात होता. रथामध्ये बसलेला. टकचिक 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 आवाज आल्या बराबर कोणीतरी आहे म्हणून रथ उभा केला राजानी. असं डुंकून पाहिलं तर एक तरुण मुलगी आहे. वाचवा मला, मला जीवदान द्या मला. म्हणे तू स्त्री असल्यामुळे पुन्हा तरुण असल्यामुळे मी काही तुला स्पर्श करणार नाही. हो मला जीवदान द्या, मला वाचवा, मी नाही तर मरते मी. राजा म्हणला वाचू. असा हात केला राजानं, तिला वरी काढ.
काढवत. देवाईने म्हणली माझा हात जसा धरला तुम्ही आता सोडू नका. म्हणे कोण आहेस? म्हणे मी शुक्राचार्यांची मुलगी आहे. म्हणे तू ब्राह्मण आहेस? म्हणे हो मी क्षत्रिय आहे. मी नाही करणार. अहो तसं नाही, मला शाप लागलेला आहे, मला क्षत्रियच पती मिळणार आहे. कच्छ जो आहे ना बृहस्पतीचा पुत्र, त्यांनी शाप दिला होता देवायनीला, तुला ब्राह्मण पती मिळणार नाही. का तर कच्छ हा संजीवनी विद्या प्राप्त करण्याकरता शुक्राचार्याकडे येत होता. शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या होती. संजीवनी म्हणजे माणूस मेलेलं उठवायची विद्या पूर्ण झाली. पण देवायनी कचला म्हणली माझ्या बरोबर लग्न कर. ते म्हणला मी नाही करणार तसं, कारण ज्या घरी मी विद्या प्राप्त केलेली आहे तिथं मी हे काम करणार. म्हणे माझं मत आहे ना. म्हणे असलं तरी नको, कारण पहिली एकदा अशी गोष्ट झालेली आहे, सगळे लोक त्या चंद्राच्या नावानं आतापर्यंत दोष देतात, हे मी नाही काम करणार. म्हणे मी शाप देते तुला. म्हणे दे. म्हणे तुझी विद्या कामालाच येणार नाही, शाप दे. अरे ठीक आहे, तू दिला मी देते शाप, तुला ब्राह्मण पतीच मिळणार नाही. म्हणे असा शाप दिल्यामुळे मला क्षत्रियच पती बराबर लग्न करावं लागणार आहे, क्षत्रिया बराबर. रडत 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 बापाकडे गेली. बाबा आपल्याला या नगरामध्ये राहायचं नाही. निघाले शुक्राचार्य घर सोडून, गाव सोडून. राजा शरण आला. म्हणे जाऊ नका महाराज. राज आश्रय होता पहिला विद्याला. ज्याच्याकडे विद्या आहे ना त्याला राज आश्रय होता. अशा लेकराला सरकार सांभाळत होतं. आता बी आहे, मानधन आहे ना आता, पण कोणाला बी खरेला नाही. झालं का कामाची? झालं का कोणाला? झालं का? बरं झालं, बरं झालं. व्हायला पाहिजे कोणाला, बरं झालं. भजनेला सगळ्या द्यायला पाहिजे मानधन. द्यायले सरकार, पण आपली सहभाग. जाऊ नका. म्हणे बाबा एक आठ आहे, माझं लग्न या राजा बरोबर करा आणि शर्मिष्ठीला माझी दासी म्हणून पाठवा, तर मी या गावामध्ये राहायला तयार आहे. आठ मान्य केली. देवानीचं लग्न झालं. या ती राजा बराबर असताना शर्मिष्ठी दासी होऊन गेली. दासी. तिला दिवस गेल्याच्या नंतर ही आली बापाकडे. कोण? देवाईनी. शर्मिष्ठी तिकडे राहिल्यामुळे पुन्हा असणारा राजानं तिच्याशी लग्न केलं. हे समजल्या बराबर असणारा शुक्राचार्याने शाप दिला या ती राजाला, तू पुरुषत्व नाहीस होई, तुला वृद्धत्व येईल. शाप दिला. त्याला हात जोडे राजा ययातीनं. म्हणे महाराज मी जावाई आहे तुमचा, मला शाप का दिला? म्हणे तुम्ही का असं केलं? मग शर्मिष्ठी बराबर का लग्न केलं? म्हणून तुम्हाला वृद्धत्व येणार. म्हणे मला उशाप द्या. म्हणे एखाद्या जर मुलांनी तुम्हाला तरुणपण दिलं तर पुन्हा संसार तुम्हाला करता येईल. मग राजाला वृद्धत्व माथारपण आलं. राजा गेला मुलाकडे. देवाईनीच्या मुलांना विचारलं यदुला वगैरे, ते म्हणजे नको बाबा, माथारपण लय अवघड असत. ज्याला माथारपण आलंय त्यालाच माहित आहे काय होतंय. भूक लागती, आणि भूक लागल्याच्या जेवण केलं की ते पचत नाही, झोप लागतच नाही. म्हातारे माणसाला विचारा, म्हणे तुम्ही लय रात्रभर झोपले. अरे काच रे, झोपच नाही रे बापा. आणि बाबा तुमचे तर डोळे लागलेच होते की नाही रे, हे इकडं हाड दुखायले, तिकडं अंगा पडा, तिकडे अंगा पडा, इकून खोकलाच येते, पडसच येते. हे सगळे इंद्रिय गात्र क्षीण होऊन जातात.
म्हणून म्हातारपण नको. आपले आपल्याला साथ देत नाहीत, लक्षात राहू द्या. मजलाई हात पाय डोळा पडली झापड मजलाई हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोंबड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोंबड नगमुख गुळगुळे लाल आणि शेंबूड नगमुख गुळगुळे लाल आणि शेंबूड सोना परिगणी झाले अवघे करते हाड हाड हो सोना परिगणी झाले अवघे करते हाड हाड तुम्ही संत नाही बाबा एवढा उपकार मज नाही हात पाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लालानी शेंबूड स्वाना परिगती झाली अवघे करीती हाडहाड. म्हातारपणाचं हे वानगड आहे म्हणून नको बापा आम्हाला. शर्मिष्ठीच्या मुलांना असणारा तरुण पण दिला आपलं, त्याचं नाव पुरू. आणि राजा तरुण झाला मायबाप, आणि राजानं असणारा संसार करायला लागला. 1000 वर्षापर्यंत संसार केला राजाने, पण इंद्रियाची तृप्ती झाली नाही. आणि एक दिवशी राजानं पाहिलं, अरे बाप रे, म्हणला माझं आयुष्य संपलं. मुलाचं आयुष्य घेतलं, त्यानं वृद्धत्व स्वीकारलं. काही काही अशी मुलं होऊन गेली मायबाप, लक्षात राहू दे. बापाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपण जरा म्हणजे म्हातारपण असणारं स्वीकारलं, बापाला तरुण पण दिलं. काय त्याग असेल बघा ना तुम्ही, तेवढा त्याग असेल. एवढं आई वडिलाला लोक जपत होते पहिले, एवढं जपत. आताही जपतात, आताही सेवा करतात. पण कधी 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 माणसाला असणारा म्हाताऱ्या माणसाचा कंटाळा येते. इथं नाही बरं, वरताळ्यामध्ये. ऐका ना, बघा ना तुम्ही, आता हेच बघा ना. 1000 वर्षापर्यंत मायबाप तरुण पण दिला, आपलं तरुण पण दिलं. पण राजाला एक दिवशी उपरती झाली. काय होता तू, काय झाला तू. 1000 वर्षे मायबाप हे संसार केला तरी इंद्रियाची तृप्ती झाली नाही. मला सांगा ना तुम्ही, अग्नी भडकलेला आहे, त्याच्यामध्ये लाकडं टाकाव की पाणी टाकाव? इजवण्याकरता पाणी टाकायला पाहिजे. आणि पुन्हा जर असणार लाकडं टाकायला लागला, तुपट टाकायला लागला, समिधा टाकायला लागला, तर तो अग्नी शांत होईल का? इंधने बाला अग्नी जयेचा कोठे जयेचा इंधने बाला जयेचा इंधने बाला अग्नी जयेचा इंधने बाला इंधने बाला अग्नी जयेचा. ओ विजयाचे रीता कोण तृप्त झाला इंधने बाला अग्नी जयेचा इंधने बाला अग्नी जयेचा. जय
जेविता कोण तृप्त झाला. कोण तृप्त झाला विषय भोगताना. इंधने निमाला अग्नी कोठे. राजाला उपरती झाली. राजानं त्याग केला संसाराचा. राजा आत्मावारी श्रुतया मंतव्या निधिध्यासितव्या. कितीही संसार करा, किती विषय धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. हरी सौंदाचे वचन, हरी सौंदाचे वचन. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. आणि संतांचे वचन, वचन, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. दरी दरी आठवण मानी संतांचे वचन. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. कोणत्या संतांच्या? तेही निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. नामयाची जनी कोणतीचा भाव, जीवी पंढरी रावती जसये. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगो. संतांच्या वचना मान विश्वास ठेवणं म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी वाचणं बस, बाकी काही नाही. सकाळी उठता का? हो. किती वाजता? 9 वाजता. भीमराव उठतात त्या टायमाला उठा जा. काय बुवा मस्त सेवा करतो. देवाकडे पाहिले की इतका आनंद वाटते. किती सुंदर पूजा केलेली बघा ना. कोण 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 करते? सकाळी सकाळी पूजा पाणी कोण कोण घालते? भीमराव एकटेच आहेत. लय भक्ती आहे भीमरावची. मी 5-6 वर्षे होतो ना. सकाळी सकाळी बुवा उघडा येतो, इतकी सेवा करतो, इतका भाव प्रेमळ आहे. किती ज्ञान आहे याला काही महत्व नाही, किती भाव आहे हे फार महत्वाचं. मस्त अष्टरजिना घेतलाय. शिवाजीराव कुठे गेले आहेत का? हा वरी हात करता. असं आहे का? शिवाजीराव दात आहेत का? पळले का? मग आता माळ घाला पुन्हा एकदा. हा 2-4 आहेत का अजून? ते पळले बाबाची तशी शिष्य. बाबा ऐक ये नाही गाथा ज्ञानेश्वरी नेमानं वाचणं, देवाची सेवा करणं, संतांच्या वचनावर विश्वास हाच आहे. लक्षात राहा. मंदिरात आलो. मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला मंदिरातला काडी कचरा दिसला पाहिजे. कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे हे कचरा पडलेला जरासा झाडावा, जरासा का कचरा करावा असं वाटत आहे. कचरा करा वाटलं की अनेक जन्म घ्यावा लागतात. लक्षात राहा. आणि कचरा दिसला की जन्म जवळपास संपत आलेला आहे. काही काही 72 बिड्या फोकीत येतात. बिड्या फोकीत देवाच्या पाहेरी पुन्हा टाकून वरताळ्यात नाही. मी सांगायलो येरी ते
किती सुंदर अष्टर व्यवस्था आहे. हे गळलिंबू एकूण किती दिवसाचं आहे अण्णा? लई दिवस झाले दिसाय. असं आहे का? अरे बाप, लय लोक लांबोर लांबोर नाव घेतात. हो, आमच्या इथले चांगलं आले 2-4 जण. सेवा आहे मायबाप. ही कशामुळे माहिती आहे का? देवाची सेवा आहे म्हणून ही सेवा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्यामध्ये जर स्वार्थ आला ना त्याचा गुण कमी होता. याच्यामध्ये स्वार्थ आला ना त्याच्यातली गुण कमी होत असतात. तुमची कमिटी चांगली, हा नंबर 1 आहे एकदम. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, संती सांगितले ते केले जतन. त्यांची आज्ञा नाही केले उल्लंघन. मारुत्र्यानं कधीच प्रभूचं अष्टर वचन बाजूला केलं नाही. कधी अष्टरा प्रभू काम सांगतात असं पाहायचं मारुतीरायन. जोडून या कर उभा सन्मुखा समोर, दोन्ही हात जोडून उभं राहायचं मारुतीरायन. काम सांगितल्या कोणी करल? मनातलं ओळखून काम जो करतो ना तो सेवक असतो. विठ्ठल विठ्ठल. जी माता भगिनी आपल्या मालकातल्या मनातलं ओळखीत असते ती नंबर 1 ची बाई असते. नंबर 1 ची पतिव्रता. तुळशी रामायणामध्ये चिंतन आले. मालकानं सांगितल्या करणारे नंबर 2. चार प्रकार आलेले आहेत. 4 प्रकार. म्हणून तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालते. लक्षात राहू द्या. तुम्हाला सेवा फार महत्वाची. ग्रह मंडल मंडितम, घराची सेवा करणं, मस्त अष्टर भांडे कोंडे स्वच्छ करणं, मस्त असं लावणं, लाईन न लावणं. आता ते हे घर आलेत ना भांड्याची, त्याच्यामध्ये सगळं एकूण प्लेट लावायच्या, इथं पराती लावायच्या, एकूण असं 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 राईट केलेलं आहे त्यांनी. घरातले जाळे होऊ द्यायचे, असे वरून पडू द्यायचे अंगावर. 4-4 दिवस 8-8 दिवस. आता फरशात पुशीरच बाया. स्टाईलच्या फरशा आहेत मस्त, स्टाईलनं चलती बाई. खाली पाणी सांडले भर का आपटत झाड बोंबले टंगडी. मालकाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, घर नीटनीटकं ठेवणं हे तुम्हाला देवानी ही सेवा दिलेली. लक्षात राहू. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सकाळी सकाळी मालक शेताला गेले. कच 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 हरभरं कापलं बुवानं. 6 वाजल्यापासून 9 वाजोस्तर आला घरी. तागडे पाणी, स्नान केलं. मला अशी आग पडली का नाही पोटामध्ये. आता लवकर लवकर जेवावं लागतं. तुमचं चालूच राहते हमेशा. सप्ताह आहे. मग महाराजाचं भागवत आहे, गणेशराव महाराजाचं. मी चालले भागवताला. अगं जाय नाही म्हणे, तुमचं हमेशा चालू राहते. मी चालले भागवताला. अगं मी मरल का? पंगत आहे नंतर. हा नंतर पंगत आहे. पंक्तीला जेवायला या. काय होतं जेवायला आज? और बाप, शक्य आहे जेवायला. हा हो ग, खरं आहे सगळं तुझं, पण केव्हा आहेत म्हणे? 4 वाजता. तोवर मरल की मी. तुमचं रोजचं चालू राहते. चालली मी. नको मा, येऊच नको भागवताला. लक्षात राहू. त्या मालकाच्या पोटाची व्यवस्था कर.
मालकाला अगोदर जेवायला द्यायचं आणि उरलेल्या टायमात भागवत ऐकायचं. असल वेळ तर लक्षात राहू द्या. तुम्हाला ती सेवा आहे लक्षात राहू द्या. पतीची सेवा, सासू सासऱ्याची सेवा करणं हे पहिलं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. देवापेक्षा पती आवडला की बाईचं काम बस जमलं काम. लक्षात राहू द्या. तुकोबरा काय म्हणले, आम्हाला त्या बाईला जेवढा पती आवडतो त्याच्यापेक्षा देव जास्त. पतिव्रत जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रत जैसा व्रतार प्रमाण, अमनारायण तैसा परी, अमनारायण तैसा परी. पतिव्रत जैसा व्रतार प्रमाण, नारायण तैशा परी. तेवढा देव आम्हाला आवडतो, तेवढ्या देव आवडा पाहिजे, मालक आवडा पाहिजे. मारुतीराने सेवा केली मायबाप आणि त्या सेवेचं फळ मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल. माने संतांचे वचन, नाहीतर तुझ्या हातामध्ये आहे किती आयुष्य अभंगाचं तिसरं. रात्रीने अर्ध, नेले रात्रीने अर्ध, नेले रात्रीने ते अर्ध, हो नेले रात्रीने ते अर्ध, नेले रात्रीने अर्ध, नेले रात्रीने ते अर्ध, नेले रात्रीने ते ते अर्ध बालपण जरा व्याध. किती आयुष्य आपल्या हातामध्ये, 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धी रात्र खाय. शत गणिले पण अर्ध रात्री मध्ये गेलं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. बालपण गेले नेनता, काहीच कळत नाही. 10-12 वर्ष वृद्धपणी प्रवर्तली चिंता, आणि तरुणपणामध्ये आटोनी येटोनी मांदिला मुंडासा. फिरतसे मैसा जनामध्ये. किती राहिलं? 50 वर्षे राहिले. 12 वर्षे गेले. किती राहिले? 38 वर्ष. 38 वर्षे राहिले आपल्या हातामध्ये. आता 38 वर्षामध्ये संसार किती दिवस करायचा? 25 वर्षे जास्त लागलं म्हातारपण. काय राहिलं हातामध्ये आपल्या? म्हातारपण लागल्यावर काय मग लय बरं असते का? काय घरचे लोकच गोड बोलत नाही. घरचे लोक बोलत नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरी, नाशियले घर थुंकोनिया.
जवळचे लोक, मायबाप जवळचे लोक. बरं आता हे पती पत्नी जे नातं आहे, हे लेकरं आहे, सून आहे. आपण म्हणतो लेकर बराबर बोलून आम्हाला त्याग केला आमचा. आता हे तर दूरचे आहेत, लक्षात राहूया थोडे दूरचे. आता हे बघा आपलं शरीर, या शरीरातले डोळे, कान, हे पाये, हे तरी आपल्याला साथ देतात का? नाही. मग आता हे आपलं मनात आपल्याला सोडून जात आहे. देश व्यसनो हे माझा, देश वरताळा आपलं आहे ना, वरताळा आपला आहे. पण आपला असले आपल्याला लोक देतात का काढून? मग आपलं गाव असल्या आपल्याला लोक ताटीवर बांधून तिकडं मसनवाट्यामध्ये नेताल का? नेतात. मग आपलं गाव आहे का? आपलं गाव असतं तर लोकांनी आपल्याला इथून हाकालून दिलं नसतं. म्हणून गाव आपलं नाही, हे शरीर आपलं असतं. देश म्हणजे गाव, यश म्हणजे शरीर. हाय का आपलं? नाही. का नाही? म्हणजे शरीर आपलं नाही. मग घर हाय का आपलं? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा, तोची जाणे आत्माराम त्याचा. हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा, तोची जाणे कोणाचे हे घर, कोणाचा हा देह. घर आपलं आहे का? आपलं घर असतं तर लोक आपल्याला स्नान तिथं बाथरूम मध्ये घातलं असतं ना. कुठं घालतात? भाई बँकेमध्ये बॅलन्स हे आपलंच आहे ना. बँकेमधलं बॅलन्स नाही, लक्षात राहू. बँकेमधलं बॅलन्स कुबेराचं आणि याच्यावर सत्ता काळाची. देह काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. मनुष्याचे धन कुबेराचे. शरीरावर सत्ता काळाची आहे. आपलं जर असताना काळानं नेलं नसतं. पंडितरावनं सांगितलं, मला वाईट वाटलं कारण मला कल्पनाच नव्हती. वृद्ध काले मृत भार्या. आता काय सांगावं त्याला.
हे भानगडी असतात. कोणाचं आयुष्य किती आहे काय आहे काही सांगता येत. देही काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे धरी धरी आठवण माने संतांचे वचन. असं जर नाही केलं तर तुला यमाष्टर घाण्याच्या बैलावणी फिरितात. अभंगाचं शेवट. तू कमरे मूढा, 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 म्हणे मोढा घाना जुंपी जशी. मुढा मूढ म्हणजे लय बर आहे काय. मूढ म्हणजे मूर्ख. घाना जुंती जशी पुढा. तुका म्हणे मुढा ए मूर्खा यम तुला घाण्याच्या बैलावनी पुढे जुंपिताल. पुढा पुढा म्हणजे पुढं. धरी धरी आठवण माने संतांचे वचन. सुंदर साऊंड सिस्टीम चांगली चालवली आज. वा वा लय हुशार झाला. गोड मृदंग वाजवला. तुझं नाव काय. हा दादाराव महाराज कोरटेकर. फार गोड नंबर 1 आहे. नंबर 1 मृदंग वाजवला. आता भजने तर सगळे गंधर्व आहेत मायबा. तुम्ही तर बस प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती. मी दुबळार्ची तसे भक्ती. बोल जरी गंगावती स्वीकाराल की. एकदा तुमच्याकडून भजन करून घेणारे सगळे आधी तुमच्याकडून नंतर याच्याकडून. माझ्या पाठीमागं म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जेवण केले आणि म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पाठीमागून श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
आहा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ज्ञानेश्वर